करिअर ऑपॉर्च्युनिटी तर खूप सारे आहेत. या मार्केटिंगमध्ये सुद्धा उतरू शकता, आणि मूवीमध्ये पण आहे, ॲनिमेशनमध्ये सुद्धा ग्राफिक्स आहे. ग्राफिक डिझायनिंगशी रिलेटेड कोणते कोणते सॉफ्टवेअर शिकणं गरजेचे आहेत कम्प्युटरच्या क्षेत्रात? कम्प्युटरच्या क्षेत्रात झालं तर आपलं फोटोशॉप आहे, ॲडोबे इलस्ट्रेटर आहे, कोरल ड्रॉ आहे, AEU आहे, याप्रमाणे खूप सारे आहेत. पण एखादा नवीन विद्यार्थी जर ग्राफिक डिझायनिंग शिकला, करिअर ऑपॉर्च्युनिटी कशा बनतील? करिअर ऑपॉर्च्युनिटी तर खूप सारे आहेत. यामध्ये तुम्ही एक तर स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता, परत मार्केटिंगमध्ये सुद्धा उतरू शकता. जॉब सर खूप आहेत, जसे की ॲडव्हर्टाईज एजन्सी आणि शॉपसुद्धा टाकू शकतो आपण. स्वतःचं शॉप टाकू शकतो आपण. आजकाल राजकारणी सुद्धा खूप सारे फ्लेक्स वगैरे तयार करतात. मार्केटिंगमध्ये जिथे बघाल तिथे तुम्हाला ग्राफिक्सचा यूज दिसेलच. त्याचप्रमाणे मूवीमध्ये पण आहे, ॲनिमेशनमध्ये सुद्धा ग्राफिक्स आहे. असं नाही की ग्राफिक्स केलं आणि घरी बसलं. अच्छा. त्यांना जर जॉब करायचा असेल तर कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटीज आपल्या नांदेडमध्ये कुठे कुठे असतील असं काय वाटतं तुम्हाला? फ्रीलान्सिंग करा, नाहीतर टीचिंगसुद्धा करू शकता. खूप सारे क्लासेस आहेत जे ग्राफिक्स डिझाईन शिकवतात. त्यामध्ये तुम्हाला टीचिंगसाठीचा जॉब मिळू शकतो. जर या फील्डमध्ये जर आपण काम करणं सुरू केलं तर आपली सुरुवात किती अर्निंग पासून होऊ शकते? जेवढी तुमची क्रिएटिव्हिटी असेल त्यानुसार तुमची अर्निंग असेल. क्रिएटिव्हिटी जास्त असेल, तुम्हाला कलर नॉलेज असेल, यामध्ये तुम्ही खूप जास्त कमवू शकता. हां, स्टार्टिंग थोडीशी कमी भेटेल, पण जसं जसं काम करत जाल तसं तसं तुम्हाला भरपूर काय करण्यासारखं आहे. 15-20 हजार चालते सर. अच्छा सर, स्वतःचं शॉप टाकलं ग्राफिक डिझायनिंग करून आपण स्वतःचं ते फ्लेक्स वगैरे बनवतात ते आपण हो चालते. टाकू शकतो. बरं. जवळपास 12 पासून तुम्ही चालू करू शकता.